राज्यसभा खासदार संजय राउत ने मीडिया से बात करते हुए कहा कि सुरेश धस फडणवीस का आशीर्वाद नहीं मिलने तक कुछ नहीं कहेंगे। इसी के साथ संजय राउत ने नवनिर्वाचित आमदार आशीष देशमुख को दल बदलू नेता बताया। साथ ही उन्होंने बीड मामले की जांच पर भरोसा जताया। वे मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं पाहिजे। हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्याय प्रविष्ट होईल। ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही, त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे। पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे, विरोधी पक्षाचा दबाव आहे। पोलिसांनी किंवा सीआयडीने आतापर्यंत केलेली कारवाई, मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। रोज उठून नवा प्रश्न विचारायचा, पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये। जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत। सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे। धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत। तर जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे। ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा। कोण आशीष देशमुख, कुठल्या पक्षात आहेत ते सध्या, आधी कुठल्या पक्षात होते? ज्यांनी 4 पक्ष बदललेले आहेत त्यांनी अशा विषयावर चर्चा करू नये। आशीष देशमुख यांना मी चांगलं ओळखतो, तरुण नेते आहेत, पण ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलेलं आहे त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं, आम्ही त्यांचं कौतुक केलं। बीडच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर टीका केली, त्यानंतर त्या टीकेचा योग्य उपयोग झाला आणि त्यांनी बीडच्या बाबतीत सुद्धा काही चांगली पावलं टाकली। सरकार जे असतो, मुख्यमंत्री असतो, हा एका पक्षाचा नसतो, हे लक्षात घ्या। तो राज्याचा असतो। राज्याच्या हितावर जर कोणी चांगलं काम करत असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे। हे काय व्यक्तिगत उणीधुणी काढण्याचं व्यासपीठ नाहीये। मुख्यमंत्र्यांनी पक्षविरहित जर सत्ता राबवली तर का नाही महाराष्ट्र त्यांचं कौतुक करणार? पण मागच्या 2.5-3 वर्षामध्ये त्यांची पावलं ही चुकीच्या दिशेनं पडली आणि त्यांना चुकीच्या लोकांचा कोंडाळ्यात ते अडकले। त्याचा परिणाम महाराष्ट्राला आणि आपल्या राज्य व्यवस्थेला आणि राजकारणाला भोगावे लागले।